दोन मर्सिडीज दिल्या की शिवसेनेत एक पद मिळतं या नीलम गोरे यांच्या वक्तव्यानंतर नवा वाद उफाळलाय आणि यावरच बोलण्यासाठी पहिल्या वेळेस आमदार झालेले शिवसेना ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी आपल्यासोबत आहेत। सर, नीलम गोरे म्हणतात शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळतं, तुम्हाला पद कसं मिळालं? कदाचित नीलम गोरेताईंनी याचं उत्तर द्यावं की त्या जेव्हा पहिल्यांदा पक्षाच्या प्रतिनिधी झाल्या किंवा त्यांना पद मिळालं त्यांनी त्या काळात किती मर्सिडीज दिल्या। आता मी प्राथमिक शिक्षक ते आज आमदार, प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत असताना माझे लिमिटेशन्स मला माहीत होते। मी पैसा देऊ शकत नाही हे अंतिम सत्य होतं आणि ते न देता देखील मला उद्धव साहेबांनी माझ्या कामाच्या सर्वे करून किंवा माझ्या वरिष्ठांनी जो काही त्यांना रिपोर्टिंग दिला त्याच्यावरून मला तिकीट दिलं आणि या अशा परिस्थितीमध्ये मी एकीकडं एकही रुपया कोणालाही न देता उमेदवारी घेऊन लोकांनी प्रेम दिलं, लोकांनी पैसा जमा करून दिला आणि मी आमदार झालो। अशा पद्धतीचा एकीकडं उमेदवार आणि ताईंचं जे वक्तव्य आहे नीलमताई गोरे यांचं, याच्यामध्ये विपर्यास आपल्याला खूप वाटतो। नीलम गोरेंनी मर्सिडीज जरी बोललं असेल तरी शिवसेनेत तिकीट वाटप आणि पैसा हा मुद्दा काही पहिल्यांदा आला नाही। वारंवार त्याच्यावर चर्चा होते की पैसे घेऊन तिकीट वाटप केलं, का बरं मग अशी चर्चा होते? नाही, चर्चा कुणी करावी, किती करावी, कशासाठी करावी हा ज्यांचा त्यांचा प्रश्न आहे। आत्ता अलीकडच्या काळात तर तुम्ही दररोज बघा की उद्धव साहेबांवर बोललं की त्यांचा TRP वाढतो किंवा नेत्यांना प्रसिद्धी मिळते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांवर काही टीका केली की त्याला प्रसिद्धी मिळते। शिवसेना आमदार फुटले, खासदार फुटले, असं काहीतरी म्हटलं की त्याला प्रसिद्धी मिळते, ते 2 दिवस चॅनलवर चालतं। यासाठी कदाचित हा खटाटोप असेल। मर्सिडीजची चर्चा आहे, कधी मर्सिडीज बसलात, बघितली की किती किंमत आहे, कधी घ्यायचा विचार केला? नाही, कधीच करू शकत नाही। मर्सिडीज स्वप्नात देखील मी घेण्याचा विचार करू शकत नाही, कारण त्याची किंमत काही कोटीमध्ये असते असं ऐकलेलं आहे। बघण्याचा विषय जर म्हणला तर TV वर बघितलेला आहे, हायवेवर बघितलेला आहे, पण त्याचा स्पर्श करणं किंवा त्याच्यामध्ये बसणं असं कधी मला योग आलेला नाही। आमदार होण्यापूर्वीचे प्रवीण स्वामी गुरुजी कुठली गाडी वापरायची आणि आमदार झाल्यानंतर आता प्रवीण स्वामीकडे कुठली गाडी? आमदार होण्यापूर्वी प्रवीण स्वामी गुरुजी हिरो होंडा स्प्लेंडर 10-20 नंबरची गाडी वापरायचे। आजही आमदार झाल्यानंतर ते मित्रांनी निवडणुकीमध्ये दिलेली गाडीच वापरतात। स्वतःची गाडी त्यांच्या नावावर जरी असली तरी ते निवडणुकीच्या आधी कित्येक वर्ष आधी मित्रांनी त्यांच्या नावावर घेतलेली होती। मित्रांनी गाडी दिली म्हणताय तुम्ही, आणखी बऱ्याच वेळेस मित्रांनी निवडणुकीचा फंडही केला होता। ह्या इलेक्शनच्या राजकारणाच्या भानगडीत तुम्ही कशा आलात नेमकं? 2 गोष्टी होत्या। एकीकडे 27 वर्षाचा सेवाकाल जिथं माझ्या हाताखाली हजारो आदर्श विद्यार्थी घडले, नागरिक घडले, अधिकारी घडले, राजकारणी घडले, अतिशय पवित्र क्षेत्र, ज्या क्षेत्राला मी स्वतःहून वाहून घेतलेलं होतं। आणि 2009ला जेव्हा इथला मतदारसंघ राखीव झाला तेव्हापासून कुठंतरी समाजामध्ये एक चर्चा सुरू झाली की इथं एक चांगला अभ्यासू उमेदवार पाहिजे किंवा प्रवीण स्वामी जर इथं उमेदवार असतील तर नक्की काहीतरी होईल। माझ्या कानावर चर्चा यायच्या, पण मी योग्य संधीची वाट पाहत होतो। आणि 2024ला मला वाटतं 2021 आणि 22मध्ये शिवसेनेची 2 भाग झाले। शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, इथले माजी आमदार शिंदे गटामध्ये गेले आणि माझ्या नावाची चर्चा जास्त सुरू झाली। आणि मग त्या पद्धतीने थोडासा विचार करत गेलो तरी देखील राजकारण आणि त्यातला भाग याच्यापासून मी दूर होतो, पण अभ्यास त्याचा मी करत होतो। आणि संधी मिळाल्यानंतर सोडायची नाही हा एक विषय होता आणि त्यानुसार मला संधी मिळाली, लढवलो आणि निवडून आलो। संधी मिळाली, तुम्ही आमदारकीच्या रणांगणात उतरलात, निवडूनही आलात, पहिल्याच प्रयत्नात अगदी थेट आमदार। तिकीट भेटल्यानंतर वाटत होतं आपल्याला तिकीट भेटणार किंवा निवडणुकीच्या रिंगणात उभारल्यानंतर वाटत होतं आपण निवडून येणार, काय भावना होत्या सगळ्या? तिकीट भेटणं ही अतिशय माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती। माझ्याबरोबर जवळपास 40 लोक जे या महाराष्ट्रामध्ये राजकारणात होते, समाजकारणात होते, सेवानिवृत्त अधिकारी होते, ते सगळे माझ्याबरोबर
तिकीट मागण्यामध्ये प्रतिस्पर्धी होते. परंतु इथं शिवसेनेनं जो सर्वे केला, इथल्या आमचे सन्माननीय खासदार माझे मार्गदर्शक ओमदादा निंबाळकर, माझे सहकारी मार्गदर्शक आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमदार कैलास पाटील यांनी आणि इथं असलेले नेते आदरणीय बाबा पाटील, माझ्या सहकारी पक्षातले काँग्रेसचे राष्ट्रवादीचे नेते यांनी जो सर्वे केला आणि एक नाव पुढं केलं, त्या नावावर लोक विश्वास ठेवतील असा मोठा विश्वास पक्षाला वाटला आणि त्यांनी मला उमेदवारी दिली. आणि उमेदवारी दिल्यानंतर आता लढायचं आहे हे तर होतं, शत्रू किती मोठा आहे हे महत्त्वाचं नाही, तुमच्यात असणारा आत्मविश्वास मोठा आहे. आणि ते आत्मविश्वासाचं बळ मला जनतेनं दिलं. मग ते पैशाच्या स्वरूपात असेल, ते माझ्या समर्थनाच्या स्वरूपात असेल आणि किंवा ते माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या ताकदीमध्ये असेल. तिकीट भेटायच्या अगोदर उद्धव ठाकरेंना तुम्ही भेटला होतात का? काही संवाद कधी झाला होता का? आणि तिकीट भेटल्यावरची भावना काय होती? तो प्रसंग काय होता? प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मी वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण प्रत्यक्षात उमरग्यात ऐकलं होतं, उद्धवसाहेबांचं भाषण उमरग्यात प्रत्यक्षात ऐकलं होतं, पण भेटायचा कधी योग आलेला नव्हता फेस टू फेस. आणि निवडणुकीचं तिकीट मागण्यासाठी देखील माझ्यापेक्षा माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्या नावाची शिफारस जास्त केलेली होती. उद्धवसाहेबांनी माझ्याकडून 1 रुपयाच्या पक्षनिधीची अपेक्षा न करता फक्त आणि फक्त हा माणूस निवडून येऊ शकतो या विश्वासावर मला तिकीट दिलं. तत्पूर्वी मी मुंबईतील शिवसेना भवन कधी प्रत्यक्षात पाहिलं नाही, मातोश्रीमध्ये कधी गेलेलो नाही किंवा उद्धवसाहेबांची माझी प्रत्यक्षात कधी भेट झालेली नव्हती. आणि ज्यावेळेस निवडणूक जाहीर झाली, मी फॉर्म भरला, त्यावेळेस लोहाऱ्यातल्या पहिल्या सभेला आदरणीय उद्धवसाहेबांची भेट माझी त्या ठिकाणी स्टेजवर झालेली होती. तर हे होते आमदार प्रवीण स्वामी, शिक्षक ते आमदार असा त्यांचा आमदारकीचा प्रवास आहे. शिवसेनेमध्ये कर्तृत्वाच्या दोऱ्यावर तिकीट मिळत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आणि याबद्दल आपण मर्सिडीज कधी बघितली नाही, आपला प्रवास हा हिरो होंडावरचा असल्याचं सांगायला ते विसरले नाहीत. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.